इव्हनिंग. आणि हा छातीचा चौथा अधिक 2 आणि उंची अधिक 1 तुमची जी असेल ती घ्या. माझं 34चं माप घेतलेलं आहे. आणि आता आपण गळा मोठा गळा जो आहे तो मोठा पाहिजे म्हणून 2चा गळा घेतलाय आणि 32ची छाती आहे. 34ची छाती आहे आणि शोल्डर जे आहे ते छोटं हवंय म्हणून ते पण 2चं घेतलंय. आणि नंतर गळ्याची उंची, तर पुढचा गळा हा मोठा हवाय म्हणून 6 अधिक अर्धा किंवा 6.5 अधिक अर्धा फक्त गोल गळा. आणि हा जो शोल्डर आहे इथून बगल लांबी बरोबर 34 छातीसाठी 5.5. ओके. हा जोडा 1 इंच आतमध्ये जा, गोल करा, 1.5 इंच बाहेर या, 1.5. आणि कमी शोल्डरचं हे ब्लाउज जे आहे तुम्ही कोणतंही शोल्डर वापरू शकता. मला हे हवंय म्हणून मी हे घेतलं. असं घ्या. याला आपण 4 टक्स मध्ये कन्वर्ट करतोय तर फक्त एवढंच करायचंय की याला 1.5 इंच इतकं माप रेग्युलर छातीसाठी टाका. 1 इंच वर घ्या, थोडस 3 इंच पर्यंत तिरकस रेषा द्या जी की 3 इंच पर्यंत दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण जे माप इथं घेत होतो की नाही, कसं, जसं की 34 तर 34 3.5 कुठे दिसेल आता ते इथे दिसेल. आता ते इथे सापडलं. फॉर एक्झाम्पल 3.5. आता याच्या हाफ करा, इथे ठेवा. सोप्यामध्ये आपण 4 टक्स शिकणार आहे. अर्धा इंच इकडे, अर्धा इंच इकडे, 2 इंच इथे. तुम्हाला जसं की 2 इंच किंवा 1.5 इंच असं जोडा, असं जोडा, असं जोडा. जसं हे टक्स ऑलरेडी शिकवले गेलेले, आपण फक्त आता काय करतोय, कटिंग आणि शिवण. तर मग हे इथपर्यंतच झालेले, याला कुठेही फिटिंग टिप दिलेली नाही आणि कापून घ्या. कापायला सुरुवात केली, बाही पण लगेच बनवून घ्या. आता मी मागचा पुढचा सेम कापून घेतलाय, कारण मागचा नंतर आपल्याला मोठा करून घेता येईल. आणखीन मोठा हवा असेल तर. पाठीमागचं बगल आणि हा वेस्ट कपडा हा बाजूला केला. याला पाठीमागे काढा, रेषेपट्टी काढा. व्हेरी गुड, कलर हो गया येतो. आणि हा आपण असा बाजूला करून घेतलाय. हा पाठीचा भाग. पाठीच्या भागाला पुन्हा एकदा तुम्हाला जेवढा पण गळा आवडत असेल, तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला गळा 9.5चा आवडतोय, पण इथे जे आहे ना ते 2च्या ऐवजी इथे 2.5 घ्या. 2.5 घेतल्यानंतर इथे तिरकस करा आणि इथे गोल करा. म्हणजे याला म्हणतात गळ्यामध्येच वरचा गळा न बदलता ब्रॉड गळा बनवणे, आणि तो आपण आता बनवलेला आहे. त्याच्यानंतर टक्स घ्या, बॅक साइड 4.5 किंवा 5 इंच वर, उंचीला पण 4.5 इंच. आणि हा असा पुढची कटिंग कंप्लीट. वाढवायचं आपण कापडावर बघूया. याला बाजूला ठेवू. आपण करणारे बाही या मापासाठी छाती 34 आहे, तर 34च्या चौथा 8.5 जशीच्या तशी अधिक अर्धा 9 खालीच घ्या. उंची घ्या, जेवढी बसेल तेवढी घेऊ, पण आता सध्या मी मोठी कापून ठेवते, कारण ब्लाउज पीस मध्ये बाही किती बसेल याचा अंदाज आपण नाही घेऊ शकत. 3 इंच खाली या, आतमध्ये 2 इंच जा, तिरकस रेषा द्या, निम्म घ्या आणि बाही फिटिंग घ्या. बाही फिटिंग जी आहे ती 6 अधिक 1.5 आणि असं तिरकस. अजून चालू नाही झालं. आणि कापून घ्या. बाही कट, एकाचा खोल हाफ कट, आपण हा सिंगल ब्लाउज पीसवर कसं कापायचं ते बघूया.
सिंगल ब्लाउज पीस घेतलाय. डीप मध्ये शिवण कसं करायचंय. बाही नंतर ठेवूया, कारण आपण ऑलरेडी अशीच घेतली कापून. हे इथे ठेवणार आहे, जे की बसत आहे. त्याच्यानंतर ब्रेशपट्टी जी आहे ती इथे ठेवणार आहे. हा पार्ट कुठेही ठेवा, इथे ठेवा, किंवा हा याचा पुढचा भाग बगलाचा कापून घ्या. कापायचाच आहे. याला असं ठेवा की याला दोघीकडून वाढवता येईल. तुम्हाला बाही जेवढी पाहिजे तेवढी करू शकता. जसं पाहिजे तसं आपल्याला ती बाही मॅनेज करता येते. आता मला ठीक आहे, ही नकोय, आपण थोडी छोटीवाली नाही, भरपूर छोटीवाली बाही बनवूया. आणि ती इथे बसते. ब्रेसपट्टी पाहिजे तिथे बनवा, आवडीनुसार. मी हे पॅटर्न असं ठेवून घेतलंय. आता पॅटर्न बनवायला सुरुवात केली. इथे 1 इंच घ्या, इकडच्या बाजूला 1 इंच, तितकंच रेषा आहे तसं कापा, आहे तसं. आणि तुमचा जो टक्स आहे, फॉर एक्झाम्पल टक्स कुठे, इथे, म्हणजे इथे, तर या टक्सच्या खाली 1 इंच, तिरकस रेषा दिसते वाढवलेलं. त्याच्यात दिसते ना, थोडंसं क्लिअर नाही दिसते. असं आणि असं कटिंग करताना लक्षात येऊन जाईल. बाही अशी कापायची आहे आणि ब्रेशपट्टी कापताना अर्धा इंच इकडून वाढवून घ्यायची. सफेद खडू असता दिसला असता. खडूचा प्रॉब्लेम झालाय, खडू पूर्ण चॉप. आणि इथे आपण असा घेतलाय, पिवळा आहे तो, काढ त्याच्यातून, येलो कलर. हा असाच्या असा कापा आणि हा असाच्या असा कापा. येलो येलो ते सगळे बंद आहेत. आणि हा जसा आहे तसा फक्त गळा कट करा. रेकॉर्ड होगा. हे पॅटर्न, ही बाही तुम्ही अशी पण करू शकता की जेणेकरून डबल ब्रेशपट्टी बाहेर येईल. आणि आपण शक्यतो इथंच ठेवूया. मग तुम्ही म्हणाल एवढी मोठी बाही कापली होती आणि इतकीच बनवायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला 1 मीटरचा ब्लाउज पीस घ्यावा लागेल. आणि बाही इथे कट, शक्यतो असं ब्लाउज पीस असेल तर प्रेस करून घ्या. ब्रेशपट्टी सगळ्यात लास्ट मध्ये कापूया, कारण जर ती नाही बसली तरी चालतंय. आपण तिला जॉईंट करून, सिंगल करून कसंही बसवू शकतो. बघूया आपण दिसतंय का. येलो दिसतंय ना, दिसतंय, परफेक्ट दिसतंय. आणि मी कॉटनचं ब्लाउज पीस घेतलाय, तुम्ही पण तसंच घ्यायला पाहिजे, कारण मग नवीन असल्यावर तुमचं ते
शिवताना व्यवस्थित शिवलं जातं. हा जो टक्स आहे तो 4.5 इंचवर मोजून घेऊ शकता. बंद बाजू 4.5 इंच, उंचीला पण 4.5 असं दोघी बाजूला. आपण याला टक्स देऊन घेऊया. तोपर्यंत ब्रेशर पट्टी कट करूया. ब्रेशर पट्टी कट करण्यासाठी डबल ब्रेशर पट्टी एका ठिकाणी हवी असेल तर याला घ्या. हा जो आकार करून घेतलेला आहे त्या आकारावर ठेवा. अशी डबल ब्रेशर पट्टी काढता येते, पण तुम्ही हा विचार करायचा आहे की याला गळपट्टीला वगैरे कपडा आहे का, तर नाही, म्हणून मग कॅन्सल. असं पण करू शकता. याच पट्टीला एक वेगळ्या पद्धतीने कापता येतं की ज्याच्यामध्ये ह्या ब्रेशर पट्टीची खालची पट्टी जी आहे ती आपण चिटकवतो तिला, ती याच्या सोबतच असते. ती कशी काढायची? आता हा कपडा आहे ना, याला असं फोल्ड करा 1 इंच आणि ही पट्टी याच्यावर ठेवा. आहे तशी कापून घ्या, म्हणजे तुम्हाला पट्टी जॉईन करायची गरज नाही. अर्धा इंच कमी कापली तरी चालते आणि तेवढी घेतली तरी चालते. आता ही पट्टी मोठी दिसणार आहे, पण ही याच्यासोबतच असणार आहे. ठीक आहे. आणि ही ब्रेशर पट्टी पूर्ण कटिंग आपली झालेली आहे. याच्यासोबत आपण कट करूया पट्ट्या. तर प्रथम लागतात आपल्याला काच बटन पट्टी. त्या गळ्याच्या ठिकाणीच निघतात शक्यतो. त्याच्या 2 करा. 2-2 इंचच्या त्या 1.5 इंचच्या निघाल्या तरी पुरेशा होतात. याला बाजूला ठेवूया. इथे जो कपडा आहे त्याला असं कमरपट्टी, हा असं ओढा, असं ओढा. कमरपट्ट्या आता थोड्याशा, हा ही पण जॉईंटच आहे. ऐसा कलर का है? हा ठीक आहे. आणि जर अस्तर वगैरे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्याच्या पण तुम्ही पट्ट्या वापरू शकता. आता याच्यात फक्त आपण आधी गळपट्टी काढून घ्या. कमरपट्टीला थोड्या कमीच आहेत. तर मग असा घेऊन असे तिरकस बघा, हे ओढलं जात आहे ना, तर इथेच गळपट्टी करायची. जसं की या पद्धतीने अशा कापायच्या. आणि याची जी लांबी आहे तो 2 पेर इतकी. हाताचे 2 पेर 2 इंच म्हणू शकता. किती पट्ट्या काढायच्या? 3 जोडी काढल्या तरी पुरेशा. याला सरळ करा, शिवायला त्रास नको व्हायला म्हणून. जेव्हा तुम्ही खूप एक्सपर्ट झाले की ह्या तिरक सुद्धा तुम्हाला शिवता येतात, त्यानंतर सांगेल. गळपट्टी रेडी. आता आपण शिवण बघूया. स्टॉप करून ठेव. आपण शिवण चालू करतोय. 1 मिनिट थांब. पाठीचा भाग घेतलाय. प्रथम 4.5 आणि 4.5 वर, 4.5 आणि 4.5 वर असं धरायचं, असं दाबायचं आणि इथून टिप मारायला सुरुवात करायची. बरोबर इथे आपल्याला ती बाहेर काढायची. अशा पद्धतीने दोघी टक्स. आणि हे असे टक्स झाले की असं करायचं, असं दोघं ओपन करायचे. याला असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे छापून घ्यायचं. आता तर हा मी खडू वापरलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही टॅप केलं की त्याच्या काही खुणा येतील आणि त्या खुणांवरच ती टिप मारायची. असं झालं की याला इथून मोकळं करा. आता मोकळं करू शकतो कारण की याला काही डिझाईन नाहीये. डिझाईनच्या वेळेस ते थोडंसं करू शकता तुम्ही चेंज. याला असं धरा. असं धरून इथून अशी बाहेर काढा. मग आता हे जरी असं सिंगल टिप दिसत असली पण आपण असं नाही देणार आहे, त्याला असं धरणार आहे, असं घेणार आहे आणि अशी टिप मारणार आहे. तर अशा आपण एक एक पार्टला 4-4 टिपा मारूया. असं धरून इकडे उतरवा. त्याच पद्धतीने ह्या बगलेमध्ये पण असंच घ्या, पण इकडून टिप मारायला सुरुवात करा. इकडून टिप मारली की अशी घ्या, या पद्धतीने. आणि हा इतका सुंदर उभार याला आलेला आहे, जसं की तुम्ही पाहू शकता की हा असा आणि हा असा, म्हणजे इतका उभार त्याला आलेला आहे. इतका सुंदर. चेस्ट पण व्यवस्थित किती पण असली तरी त्याच्यात बसेल. याचं हा हे बघा, हे लावल्यानंतर जर असं काही कमी जास्त होतंय तर काय करायचं? काहीच नाही करायचं. थोडासा हा टक्स आहे ना आणखीन थोडा वाढवून घ्यायचा. नॉर्मली काही फरक पडत नाही थोडासा वाढवल्याने. पण ती मी अर्धा इंच कट केल्यामुळे आपल्याला तो वाढवावा लागतोय. पण तुम्ही नका करू, तुम्ही आहे त्या मापात कापा. आणि हे असं करून इथे जोडा. मग जोडायची कशी? तर अशी इथे सुरुवात करा. अशी 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 बरोबर अशी ओढून अर्धा इंचवर टीप मारा.
आणि हा पाठीचा भाग पण असा छान रेडी झालाय. तर याला अशी पट्टी घ्या, अशी घ्या, इथे अशी सरळ टीप मारा. टीप मारून झाली की असं पलटी करा, इथे पण डाप टीप द्या. डाप टीप देऊन झाली की आतमध्ये घ्या, इथे पण अशी पट्टी फोल्ड करा आणि मग पाहिजे तसं हात शिलाई वगैरे तुम्ही करू शकता. आता आपण सिंगल टीप मारू आणि हे असं झालं की याचा थोडासा भाग असा तिरकस कापू शकता. कापला मग याला असं घ्या. आपण 1.5 इंच ऑलरेडी असं कापलेलं आहे, तर याला इथे 5 नंबरची टीप मारा, नंतर हात शिलाई करा. किती दाबायचे? 1 इंचच्या आसपास. आणि हे असे दोन्हीही पार्ट छान रेडी झाले की माझा डाव्या हाताचा हा आणि माझ्या उजव्या हाताचा हा. तर मी डाव्या हातासाठी अशी पट्टी रेडी करून घेतली. या पट्टीला अशी एक बाजू छान फोल्ड करून घेतली, सॉरी उजव्या हाताला केलेली ही. तर उजव्या हाताला ही फोल्ड करून घेतली का, तर हुक अडकवण्यासाठी आपण याचं बनवणार आहे. अशी टीप मारा. टीप मारल्यानंतर याच्या खाली अशी उलटी करून ठेवा. प्रॉपर ठेवा आणि ओढून व्यवस्थित आधी टीप मारून घ्या. आणि हा जो लेफ्ट हात आहे, डावा हात आहे, त्याच्या बाजूला ही पट्टी 2 इंचची घेतली होती, तिला असं फोल्ड केली. इथे ठेवा, इथे व्यवस्थित ओढा आणि इथून वरून टीप मारा. आणि जसं की हे तयार झालं की इथून हे असं कापून बाजूला करा. हे तयार झालेलं आहे तुमचा राईट साईडचा पार्ट आणि उजव्या बाजूचा पार्ट. आणि त्याला असं धरा, असं धरा. तुम्हाला जर का मशीन व्यवस्थित चालवता येत असेल तर डायरेक्ट झिगझॅग करायला सुरुवात करा. आणि जर येत नसेल तर काही काळजी करू नका, याला 5 नंबरची टीप मारा. आपण असं समजूया की याला 5 नंबरची टीप मारून झाली. आणि मग काय करायचं, मग व्ही करायचे. जागोजागी ज्यांना करता येतं त्यांनी स्केच बनवून घ्या. असे छोटे छोटे व्ही करायचे आणि हुक अडकवण्यासाठी करून घ्यायचं. मुद्दामून इथे ना व्ही करायचाच आहे. आणि असे व्ही करून घ्यायचे आणि टिप मारायची. आणि हा डाव्या हाताचा असे लावून झालीये तर काहीच करायचं नाही, फक्त आतमध्ये घ्या, पूर्ण आतमध्ये घ्या. पूर्ण आतमध्ये घेऊन किनारीला टीप द्या, बाकी बाजूला हात शिलाई करा. उरलेला भाग कापून पाठीची पट्टी लावून झालेली आहे आणि याला डाप टीप द्या. आणि हा पाठीचा भाग असा लावून झाला की याला छान पट्टी फोल्ड करून झाली की तुम्ही अशी हात शिलाई करून घ्या. आणि ही पट्टी रेडी आहे असं आपण समजूया. आता आपण शोल्डर कसं जॉईन करायचं ते बघूया. तर हा जर शिदा आहे ना तर हा पण शिदाच ठेवा. आणि शिदा ठेवला की याला असं धरून इथे या शोल्डरकडून गळ्याकडून अशी करून टीप मारा. किनारीला अगदी 3 रेषांवर अगदी पाव इंच कडेला टीप मारायची. जसं की मी तुम्हाला दाखवते की कडेला म्हणजे कशी, तर फक्त इथे म्हणजे दोघं पार्ट फक्त चिटकले पाहिजे इतकं धरून आपल्याला टीप मारायची. असं दोघी पार्ट. आता एकाने टीप मारा. वाहीला कधी पण आहे ना अशी अशी आणि अशी फुली मारून घ्यायची. तर हा खोल भाग आहे म्हणजे हा पुढच्या बाजूला लावला जातो. आता याला आपण हातात घेऊ. वेगळं वेगळं केलं तरी चालणार आहे आता. आणि याची कमीत कमी 1.5 इंच इतकी पट्टी आतमध्ये फोल्ड करा आणि टीप मारा. तशीच याची पण मारा किंवा तुम्ही नंतर पण मारू शकता, ज्यांना नंतर मारायची. आणि हे असं झालं की छान असं धरा, शोल्डर जोडा. जोडल्यानंतर इथे मात्र आता अर्धा इंचवर टीप घ्या. किती? अर्धा. आता पलटी केलं आणि अर्धा इंचवर टीप घेतली. आणि आपण जे तुकडे तुकडे केले होते की नाही स्ट्रेचेबल पट्टीचे, त्याला एकामेकाला जोडून घेतला अगोदर. आणि जोडल्यानंतर याला असं फोल्ड करून घेतलं, एका बाजूला असं फोल्ड केलं आणि फोल्ड करून अशी किनारी टीप देऊन घेतली. मग कशासाठी? तर गळपट्टीसाठी. याला बाजूला ठेवूया. बाही पण रेडी झालेली आहे आणि शोल्डर जॉईंट करून पण आपलं रेडी झालेलं आहे. मग शोल्डर जॉईंट केल्यानंतर आपण याला असं ठेवूया. याला व्यवस्थित तुम्ही मापात प्रॉपर दोघं पण शोल्डर जे आहे ते एकाच मापाचे झाले पाहिजे. त्याची खूप काळजी घ्यायची. हे थोडंसं वळालेलं होतं त्याच्यामुळे शोल्डर कमी जास्त होत होते. आणि हे असं शोल्डर मापात झालं की बाही घ्या. आता तुम्ही बाही लावू शकता. कशी लावायची आहे तर खोल भाग पुढे. मग आता ही बाही इथली आहे का? नाही. ही बाही कुठली आहे? इकडची, कारण ती इकडे जाऊन शिदी होणार आहे. आणि ही बाही जी आहे ती इकडची. तुम्ही ही पट्टी नाही फोल्ड केली तर बेस्ट आहे, कारण तुम्हाला ते जमणार नाही डायरेक्ट लावणं. मग काय करायचंय की असं ठेवायचं. इथे सेंटर करा बाहीचं. बाहीचं सेंटर करून जेव्हा नवीन शिकव असाल तेव्हा असंच लावायची. इथे घ्या,
इकडून त्या बाजूला लावत जा आणि इकडून या बाजूला लावत या. म्हणजे काय होईल की असं 1-1 इंच पर्यंत अशी 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 अशी. काही वेळा असं होतं की हे उरतंय, तर मग थोडीशी सुरुवातीलाच बाही जी आहे ती थोडी अशी प्रेस करून लावायची आणि किंचित उरलं 1/2 इंच तर काही फरक पडत नाही, कापून टाकायचं. त्याच पद्धतीने इकडचं लावा. पण मग इकडे जास्त उरते तर मग आधी थोडीशी चेक करा आणि थोडीशी ओढून व्यवस्थित अशी लावायला सुरुवात करा. आता बाही लावूया. टीप 1/2 इंच वर बाही लावताना एवढी टीप मारायची. असा हाताने हळूवार धरायचे थोडं थोडं. थोडी थोडी धरून जर 1-1 इंचची धरून लावली तर बरोबर लागणार. आता आपण पायपिंग हातात घेतली आहे लावण्यासाठी आणि काय करायचंय की 1 मिनिट बोट काढ. या पायपिंगच्या सेंटरमध्ये टीप मारायची, निम्म्या सेंटरमध्ये, आणि पायपिंग बरोबर चून पडू द्यायची नाही, व्यवस्थित चालवत राहायची. या पद्धतीने सेंटरपेक्षा थोडी जास्त, सेंटरपेक्षा थोडी जास्त, त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्या. बघा इथं वाढवलं, अजून थोडं जास्त. तेव्हाच पायपिंग ची गाठी जी आहे ती भरली जाईल. या पद्धतीने अशी टीप मारा. पायपिंगसाठी आपण अशी दोघांच्या सेंटरमध्ये स्ट्रेचेबल पट्टी जॉईन करून घेतलेली आहे. आणि आता इथं शेवटी आलोय. हे काय पलटी कर, डायरेक्टली उघडायचं नाही, असं ओपन कर, उलटी पलटी कर. पलटी आतमध्ये केलं तरी चालेल. या पद्धतीने पलटी इथे एंड झालाय म्हणून, नाहीतर मग असं डायरेक्ट पलटी केलं तरी चालणार होतं. असं डायरेक्ट असं पण चालणार होतं. कर पायपिंग करा. परत ब्लाउजाची सुरुवात घ्या. याला असं करा आणि इकडे ना या दोघांच्या गॅपमध्ये इथे टीप मारा टीप. अशा पद्धतीने टीप मारताना काळजी अशी ओढून मारा. खालचा कपडा याच्यात अडकला पाहिजे. आणि ही अशी लावून झाली की याला फक्त अशी फोल्ड करा. अशी फोल्ड केली की गॅपमध्ये टिप लावा दाखवल्या पद्धतीने. आणि ना अशी छान रॉड पायपिंग रेडी झाली आहे, अगदी इझी. तुम्हीही करा. ठीक आहे ना. आपण ब्लाऊज जोडायला घेतलं, परंतु आता लास्ट टिप आपल्याला अशी द्यायची. आणि असं करता करता काय केलं की इथे लास्ट मध्ये आलो आणि हे काय होतंय की हा पाठीमागचा भाग जो आहे तो जास्त होतोय. मग काय केलं पाहिजे याच्यासाठी एक तर तुम्ही हे बघा की हा टक्स खूप मोठा मारलाय का. हा मारलाय तर याला किनारीला करा. आणि किनारीला केल्यानंतर जो कपडा उरेल त्याच्यामध्ये हे सगळं मॅनेज होऊन जाणार. आणि जर त्याच्यामध्ये पण तुमचं मॅनेज होणार नसेल तर तुम्हाला काय करायचंय की ही बाही आहे ना थोडी उसवून घ्यायची. इथली उसवली गेली समजा, धरा इथे ताई, आणि इथून आहे ना अर्धा इंच खाली या आणि थोडासा कट मारा, कापून टाका. बाही परत लावा, म्हणजे हा भाग छोटा होईल आणि कमी जास्त पण होणार नाही. आणि ही बाही परत इथे लागू शकते. आता हे कुठंच मॅच होत नाहीये, पण हे खोलल्यावर मॅच होणार आहे. खोला. आणि हे असं केल्यामुळे मापात आलेलं आहे. कमी केलं आपण टक्स. आणि हे असं झालंय. आणि उलट करा. उलट करून परत अर्धा इंचवर टीप द्या. बाही बाहेर काढा, अर्धा इंचवर टीप, आणि मग शेवटी फिटिंग टीप द्या. तो आणि आता आपण फिटिंग करणार आहे. तर फिटिंग आहे कमर फिटिंग 30 आहे, सॉरी 29 आहे. फक्त काज बटन पट्टी एक्स्ट्रा घ्यायची म्हणून 29.5 आणि 29.5 वर खूण करूया. याला बाजूला घेऊया. 29.5चा भाग जो आहे तो मोजून घ्या. उरले 6चे हाफ करा. उरले याचा पण हाफ करा. जे काही माप निघालंय बाहेर ते आहे साधारण 1.5 इंच. 1.5 इंचला उचला, इकडे ठेवा. ही जी लास्ट टिप आहे इथे 1.5 इंच घ्या आणि इकडे घ्या छातीचा चौथा. अर्धा इंच सोडून द्या. छाती आहे 34चा चौथा 8.5ला इकडे अशा पद्धतीने टॅप करा. बाही फिटिंग 6 अशी घ्या आणि अर्धा इंच लूज सोडा, लूज मध्ये पाहिजे म्हणून, आणि अशी टीप द्या. बस बाही फिटिंग आणि कमर फिटिंग आणि संपूर्ण ब्लाउजाची फिटिंग रेडी. असं दोन्ही बाजूला 1.5 आणि 1.5.